सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले ही कथा आपण लहानपणापासून ऐकलेली आहे, पण प्रत्येक वेळी ती ऐकताना एकच गोष्ट मनाला स्पर्श करून जाते, सावित्रीची अढळ श्रद्धा, निष्ठा आणि तिचं पतिप्रेम. आणि याच भावनेतून जन्माला येतो एक पवित्र सण, वटपौर्णिमा. हा सण फक्त एक परंपरा नाही, तर नात्यांमधील विश्वास, समर्पण आणि प्रेम यांचा सुंदर संगम आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण म्हणजे श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि निसर्गाशी जोडलेली एक पवित्र परंपरा आहे. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण अनेकदा नकळत काही अशा चुका होतात ज्यामुळे या व्रताचा पवित्र भाग कमी होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला हव्यात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाला इजा करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे या झाडाला इजा करणे, त्यांच्या फांद्या तोडणे किंवा झाडाचा अनादर करणे अयोग्य मानले जाते. परंपरेनुसार काही ठिकाणी पूजेसाठी वडाच्या फांदीचा वापर केला जातो, मात्र ती फांदी पूजेच्या दिवशी न तोडता एक दिवस आधीच तोडून घरी आणली जाते, जेणेकरून वटपौर्णिमेच्या दिवशी झाडाला कोणतीही हानी होणार नाही आणि पूजाही श्रद्धेने पार पाडता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे टाळावेत. श्रद्धेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया लाल, हिरवा, पिवळा किंवा शुभ रंगांच्या साड्या परिधान करतात, कारण हे रंग सौभाग्य, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दिवशी रंगांची निवडही खूप महत्त्वाची ठरते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नये. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक विधी नसून कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा सण आहे. या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्येष्ठांशी वाद घालणे, कटू बोलणे किंवा त्यांना अपमानित करणे अशा गोष्टी टाळणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या आशीर्वादालाच या व्रतामध्ये खास स्थान दिले जाते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रियांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी. परंपरेनुसार असे मानले जाते की गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे टाळावे, कारण त्यावेळी होणारी गर्दी, उभं राहणं किंवा फिरणं यामुळे थकवा आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देत सुरक्षिततेची काळजी घेत पूजा करावी. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना कधीही घाई करू नये. वटपौर्णिमेचा सण केवळ एक विधी नसून श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली पूजा आहे. त्यामुळे घाईघाईत किंवा केवळ औपचारिकता म्हणून पूजा करणे टाळावे. मन शांत ठेवून पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने पूजा केल्यास तिचं महत्त्व अधिक वाढतं आणि ती अधिक फलदायी ठरते. वटपौर्णिमा आपल्याला शिकवते की नाती फक्त शब्दांनी नाही, तर श्रद्धा, संयम आणि प्रेमाने जपली जातात. वडाचे झाड हे निसर्गाशी आपली नाळ जोडते आणि आपल्याला स्थैर्य व दीर्घायुष्याचा संदेश देते. ही परंपरा आपल्याला निसर्गाचा आदर करायला आणि कुटुंबातील नात्यांना अधिक मजबूत बनवायला शिकवते. वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. सावित्री सत्यवान कथा या व्रताची प्रेरणा आहे. वडाचे झाड दीर्घायुष्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे. ही परंपरा भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली जाते आणि प्रत्येक ठिकाणी तिचे महत्त्व कायम आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, झाडांचा आदर करा, परंपरेचे पालन करा आणि नात्यांना जपा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या घरात वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते हे खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.